देवा मला एक सांगा ना, या जगामध्ये सगळे संत इथे येतात, पण यातले तुमचे भक्त किती आहेत? प्रश्न आहे का बाई? बापू ऐकलं नसेल. तेव्हा सगळे संत पंढरपूरमध्ये गोळा होतात. या पंढरपूर नगरीमध्ये आलेले संत यापैकी तुमचे भक्त किती आहेत? देवानं काय सांगावं? भरपूर माझे भक्त असं म्हणावं का? नाही म्हणजे देवाने एक सांगितलं कपिल महाराज, एकच वाक्य बोलला देव, हे रुक्मिणी या पंढरपूरमध्ये येणारे संत सगळे माझेच असं नाही सांगणार तुम्ही, पण ह्या संतांमध्ये दीडच भक्त माझे. वाक्य ऐका, वाक्य ऐका. हे सगळे भक्त माझे हे तर नाही म्हणणार मी, आणि माझे नाहीत असं पण नाही म्हणणार मी, पण या सगळ्यांमध्ये फक्त दीडच भक्त माझे. मग कसे दीड भक्त बघायचं का तुला? बघायचं का तुला? रुक्मिणी माझे दीड भक्त. तो म्हणे दाखवा. ऐका ऐका ऐका. औरंगाबादमध्ये सावता महाराज बसले होते आणि गावाकडे गावकऱ्यांची चर्चा चालू होती. आषाढी वारीला आपण जायचं बरं का? गाड्या नसतील, बैल गाड्या सजवायच्या मस्तपैकी आषाढी वारीला आपण जायचं बरं का? पण जात असताना अचानक सावता महाराज येतील आणि सावता महाराज म्हणतील मला हे तुमच्या बरोबर वारीला यायचं. अजिबात सोबत न्यायचं नाही, अजिबात संग घ्यायचं नाही, आपलं आपणच जायचं. जर विचारलं तरी म्हणायचं आता जवळ चालत येत आहे. सावता महाराजांच्या खांद्यावरती विना होता आणि हातामध्ये चिपळ्या होत्या. भजन करत करत वावराच्या रानाच्या दिशेने निघाले होते. इतक्यामध्ये चावडीवरती मीटिंग बसली. पळत सावता महाराज बोल चालता चालता तिकडे थोडं वळाले आणि गावकऱ्यांना विचारलं काय रे बाबा हो, काय रे बाबा हो, काय चाललंय तुमचं? काही नाही, आमचं काहीच नाही, आपलं लेबल बोलायचं नाही रे, नाही रे, नाही रे. माझं मन मला सांगतोय निश्चित तुमच्या मनामध्ये पंढरपूरला जायचा विचार आला. कोण म्हणत होते? सावता महाराज म्हणत होते निश्चित तुमच्या मनामध्ये पंढरपूरला जायचा विचार आलाय. भले पण तुम्ही चालला असेल तर मला बी तुमच्या बरोबर नाही की? नाही रे बाबा सावता, नाही रे बाबा. हे बाबा आम्हाला तुला न्यायचं नाही, आम्ही कुठं जाणार नाही, आमचा वेगळाच विषय चालला होता, तू तुझ्या मार्गाला जा. सावता महाराज माझे मान खाली घातली आणि आपल्या रानाकडं आपल्या शेताकडे निघत चालले. झालं असं सगळ्यांनी आपापल्या बैलगाड्या झोपल्या आणि बैलगाड्या झोपून सगळ्यांनी बैलगाड्या झोपून त्या बैलगाड्या पंढरपूरच्या दिशेने निघाल्या. सावता महाराज संध्याकाळी घरी आले. दुसरा दिवस उजाडला आणि बायकोला सांगितलं काय ग, मला पंढरपूरला जायचंय, मला वारी करायची. 3 भाकरी केल्या फक्त, 3 भाकरी केल्या बायकोनं, 3 भाकरी केल्या. गाठोडं बांधून माझ्या सावता महाराजांकडे दिलं आणि भजन करत करत पंढरपूरचा रस्ता धरला. इतक्यामध्ये पांडुरंग परमात्म्यानं रुक्मिणी आई साहेबांना विचारलं, हो आई साहेब माझे 1.5 भक्त तुम्हाला बघायचेत ना, लक्षात घ्या आता मी सांगतो असं करायचं. रुक्मिणी आई साहेबांना सुंदर अशी काळी चिपळी गाय बनवली. ती गाई एका गाळामध्ये फसवून दिली, एका गाळामध्ये फसवल्या गेली आणि स्वतः भगवान परमात्मा एका वगराचं रूप घेऊन एका जाळीत बंद झाले. मग जाळीत बंद झालं असं जाळीत बंद झालेले देव, वाघाच्या रूपामध्ये जाळीत बंद झालेले देव अरे गाईला चिखलामध्ये रवून दिली. ते कुणी जरी आलं तरी ते निघणार नाही असं शब्द दिला देवानं. ऐका सगळं गाव पंढरपूरला निघालं. हो पण सगळ्यांकडे गाड्या घोड्या होत्या, त्याच्या मार्गाने निघाले. सावता महाराज आपलं भजन करत विठ्ठल भजन करत आपलं चालत निघाले. झालं असं मधल्या रोडवरती पोचला अख्खं गाव आणि पोचल्यावरती भाकरी खाण्याकरता एका झाडाखाली बसले. झाडाखाली बसल्याबरोबर सगळ्यांनी एकमेकाची शिदोरी सोडली. इतक्यामध्ये पहिला घास उचलून प्रत्येकाने आपल्या तोंडात घालण्या इतक्यामध्ये गाईनं अंबरडा फोडला. गाई जोरात ओरडायला लागली. गावकऱ्यांनी गाईकडे पाहिलं, सगळे एकमेकाला बोलायला लागले, काय रे हे बाबा कुणाच्या तरी शेतकऱ्याचं निश्चितीनं पीक खाल्लं असावं आणि त्या शेतकऱ्याने आणून त्याला या गाळात फसवलेली असावी. चला रे आपण त्याला काढू. सगळेजण कोण कान ओढते, कोण शेपूट ओढते, कोण बाला ओढते, पण तरीही ती गाय निघायला तयार नाही. तरीही ती गाय निघाला. कदाचित गाय भुकेली असेल, उपाशी असेल. सगळ्यांची अख्ख्या गावाची कोरकोर भाकरी गोळा केली. 4-5 घमिले भरून ती भाकरी त्या गाई पुढे ठेवली. बघाईनं सगळ्यात खाऊन टाकल्या. ती गाई नव्हती बरं, साक्षात माझ्या रुक्मिणी आई साहेब. सगळ्या भाकरी खाऊन घेतल्या आणि घेतल्याबरोबर परत ओढायला सुरुवात केली. इतक्यामध्ये वाघानं जाळीतनं डरकाळी फोडली. फोडल्याबरोबर सगळं गाव घाबरलं. सगळं गाव माघारी आल्याबरोबर एकामेकाला बोलायला लागले, अरे जर गाई निघत नसेल तर आपण पंढरपूरला जाऊन काय होतं?
गाव एकामेकाला म्हणतं काही जर या काळातून निघत नसेल तर पंढरपूरला जाऊन उपयोग नाही, चला इथनंच आपला माघारी फिरा, इथनं पुढे तो वाघ जाऊन देतो की नाही, एखाद्याचा लेकरू खाईल, एखाद्याचा बाबा खाईल, नको रे आपण इथून पुढे जायचं नाही, इथून माघारी निघायचं. ऐका, माघारी निघत असताना डोक्यात एक प्रश्न निर्माण झाला गावकऱ्यांचा, एक पुढारी पुढाला मनात विचार निर्माण आला, अरे पुन्हा सावता येतोय चालत, आणि जर सावता महाराजांना आपल्याला सगळ्यांना पाहिलं तर विचारेल, बाबा तुमच्याकडे गाडी घोड्या होत्या, पंढरपूर झालं तुम्ही लगेच रिटर्न माघारी आला. तर समजा सावता महाराज म्हणले मला इथंच पंढरपूर घडलं, तुमच्या पाया पडतो, मला मुक्ता लावा, लायाचा प्रसाद माझ्या हातामध्ये द्या, मी इथून माघारी जातो. असं जर म्हणले तर आधी पाया पडायला लावायचं, त्याला नंतर प्रसाद द्यायचा, नंतर मुक्ता लावायचा. ऐका 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 ऐका, सावता महाराज जवळ आले, सावता महाराज जवळ आले, जे हरी घातला सगळेजण गाडीत खाली उतरले. मी सांगे विचारलं सावता महाराजांना, काय हो मग भाऊ, हे गावकरी हो, तुम्हाला पांडुरंग परमात्मा भेटून आला, तुम्ही देवाला भेटून आला? होय सावता महाराज आम्ही भेटून आलो. मला असं काम करा, मी तुमचं दर्शन घेतो, मला मुक्ता लावा, हातात लाईचा प्रसाद द्या, मी इथून माघारी निघतो. नाही का बरं माझ्या यानं असं म्हटल्याबरोबर गाव वेळ होतं. गाव म्हणलं ए आधी आमच्या पाया पड, नंतर मुक्ता लावतो, नंतर प्रसाद देतो. नाही रे बाबा, आधी मला हातामध्ये लाया द्या, मुक्ता कपडा लावा, मग मी माझं मस्तक तुमच्या पायावरती ठेवतो. अजून ही बात चालतच चालली, ही चर्चा वाढतच चालली. अचानक सावता महाराज म्हणले, अरे घरनं निघताना ठरवलं पंढरपूरला जाणार, तुम्ही या अगर नका येऊ, माझा निश्चय पूर्ण झालाय, मी इथून निघलो. सावता महाराज विठ्ठल विठ्ठल भजन करत पुढे निघाले. गावकरी गाड्यांमध्ये बसले आणि रथात बसल्याबरोबर त्या गावकऱ्यांचं बोलणं चालू झालं. बरं झालं उठता बसता भजनाचा कालवायचा आमच्या कानावरती यायचा, लोक याला लांबून भेटायला यायचे. बरं झालं त्या वाघापाशी जाईल, वाघ याला खाऊन टाकले, आपल्या गावातला सावताच गेला. ऐका बरं माझे ऐका, झालं असं गाव माघारी फिरलं, विठ्ठल विठ्ठल भजन करत करत सावता महाराज पुढे निघाले. इतक्यामध्ये रोडच्या कडेला गाळात फसवलेल्या गाईने जोरात हंबरला फोडला. महाराजांकडे बघून हंबरला फोडला आणि माझ्या सावता महाराजांना हंबरला फोडलेल्या गाईकडे मन भरून पाहिलं, डोळं भरून पाहिलं. ऐका सावता महाराज त्या गाई पशी आले, कान ओढतायत, त्या गाईला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात, तरी गाई निघत नाही. कदाचित त्या साधूच्या मनामध्ये भोळेपणानं एक प्रश्न निर्माण झाला. कदाचित 2-4 दिवस झालं गाई फसवलेली असेल, 2-4 दिवस झालं गाई गाळामध्ये असेल, नाही रे त्या गाईच्या पोटामध्ये अन्नाचा कण नसेल, म्हणून तर गाय बाहेर निघाली. आता किती खाल्लं होतं गाई? 5-7 टोपली भाकरी खाल्ली होत्या गाई, तरी ही सावता महाराजांचा भाव निर्माण झाला. गाईच्या पोटामध्ये भाकरी नसावी, आपली शिदोरी सोडली, एक भाकरी बाहेर काढली आणि बायकोचा शब्द आठवला. या 3 भाकरी एक देवाच्या पांडुरंगाच्या समोर ठेवायची, एक भाकरी माझ्या रुक्मिणी आई साहेबांसमोर ठेवायची, एक भाकरी जाताना आरती खायची, येताना आरती खायची. ह्या नेमाने या भाकरी घेऊन आले ना. मग रुक्मिणी आई साहेबापाशी ठेवणारी जी भाकर ती वरती काढली, त्या भाकरीकडे पाहिलं, गाईकडे पाहिलं आणि त्या गौ मातेला, त्या गाई माईला सांगितलं, ए गौ माता, रुक्मिणी आई साहेब काय आणि तू काय? मला तुम्ही दोघे एकच आहे. हातात भाकरी घेतली, त्या गाई थोडं ठेवली, गाईला तेवढी भाकरी खाली. परत प्रयत्न चालू झाला, ओढतायत गाई. ऐका, शेतीवरतीच प्रेम होतं महाराजांचं, असं नाही तर मुख्या जनावरांवरती, पशु पक्ष्यांवरती भरपूर प्रेम होतं माझ्या सावता महाराजांचं. ऐका, एक भाकरी चालल्याबरोबर वडायला सुरुवात केली, तरीही ती गाय बाहेर येणार. आता मात्र मला उशीर होतोय, दिवस कुठेतरी मावळाला निघाला. अरे ही जर बाहेर नाही निघाली तर मी अंधारात चालू कसा, मी अंधारात जाऊ कसा? आता जर तू बाहेर नाही निघाली, आता मात्र राग अंगावर झाला नाही. त्यावेळेस सावता महाराज म्हणतात त्या गाई महिला, गाई जर आताच माते तू बाहेर नाही निघाली, मी खरंच मस्तकात हार देईन तुझ्या. पटकन जाऊ रुक्मिणी आई साहेब होती, त्या 1.5 भक्त बघायला आली, एका भक्तांचा मार खायला आली. हा विचार मनामध्ये आला, जर बाहेर नाही निघाली तर मारील. हा शब्द ऐकला, गायीनं टोक दिशेने गायीनं उडी मारली, चांगली 1-2 किलोमीटर गाई नेऊन सोडली आणि सांगितलं, बाई आता कोणाच्या शेतामध्ये जाऊन पीक खाऊ नको, परत तुला कोणीतरी माझ्यासारखं वाचवायला येईल, पण वाचील म्हणून सांगता येत नाही. सगळे माझ्यासारखे नसतात, आता कोणाच्या रानात शिरू नको. सावता महाराज भजन करत निघाले. वाघ जाळीत बसलेला वाघ बाहेर आला आणि वाघ बाहेर येऊन पांडुरंगाच्या अवतारात त्या वाघानं रुक्मिणी आई साहेबांना विचारलं, आई बघितलं का माझे डोळे?
आई साहेब कोणचे दिलं फक्त मला काही कळलं नाही. एवढी लोक तुला वाचवायला आली होती रुक्मिणी, एवढी लोक वाचवायला आली होती. भाकरी गोळा करून तुझ्या पुढे ठेवली, तिन्ही जमिनीत तू खाल्ली, तरी तू त्यांना बाहेर निघली नाही. पण हा दीड भक्त, हा जो माझा भक्त आहे ना, हा भक्त तुझ्या पशी आला, तुला एका भाकरीतच बाहेर काढलं, तू नाही ओळखलं. अगं जेवढे आले होते ना 1000 लोक, इथनच माघारी गेले, तुला नाही वाचवलं म्हणून. ते माझे अर्धे भक्त आहेत. आणि जो पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याचा विठ्ठल भजन करत चाललाय ना, तो माझा सगळा भक्त आहे, तो माझा अख्खा भक्त आहे. या जगात देवाचे भक्त देणारच भक्त हे शास्त्र सांगतं.